तर दुसरीकडे चंद्रपूर शहरात पाण्याची भीषण टंचाई निर्माण झाली आहे। 5 दिवसांपासून पाणी येत नसल्यामुळे नागरिक त्रस्त आहेत। पाण्याच्या शोधात नागरिकांची भटकंती पाहायला मिळते। चंद्रपूर शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या इंटक वेलमध्ये बिघाडामुळे पाणी पुरवठा खंडित करण्यात आलाय। पाणी पुरवठा करणारे टँकर देखील पाणी पुरवठा कार्यालयात उभे असल्याचं चित्र आहे। या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी अनिल ठाकरे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। अनिल, चंद्रपूर जिल्ह्यात आपण पाहतोय की भीषण पाणी टंचाई निर्माण झाली आहे। मेघना, चंद्रपूर शहरातील जे इंटेक वेल आहे, म्हणजे चंद्रपूर शहरातील काही भागातलं जे पाणी पुरवठा करणारी इंटेक वेल जे आहे ती बंद अवस्थेत आहेत। काही तांत्रिक अडचण आल्यामुळे ते मागील 5 दिवसापासून बंद आहे। त्यामुळे चंद्रपूर शहरातील रहमतनगर असेल, सिस्टर कॉलनी असेल, तुकुम असेल, जे मोठे शहराचे भाग आहेत यामध्ये जे पाणी पुरवठा आहे मागील 5 दिवसापासून खंडित झालेला आहे। तर दुसरीकडे जे टँकरने जे पाणी पुरवठा होत होता ते देखील आता याच्यामुळे प्रभावित झालेलं आहे। मेघना, निश्चित धन्यवाद अनिल, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। तर चंद्रपूर शहरात भीषण पाणी टंचाई निर्माण झालेली आहे आणि त्याच्यामुळे नागरिकांना आता वणवण भटकंती करावी लागते। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।